सांगितलं असं सुनील टिंगरे म्हणाले. याची सहमत आहे, पण निश्चितपणे उमेदवारीसाठी सगळ्यात सिनियर मी होतो. प्रचंड काम केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. 10-12 वर्ष गेली प्रदेश उपाध्यक्ष आहे. जिल्हा बँकेवर 20 वर्ष संचालक म्हणून काम करतोय. साखर कारखान्याचा चेअरमन होतो. मार्केट कमिटीचा 2 वेळा चेअरमन होतो. आणि मी माझ्या भावना पार्थ पवारांच्या आणि वहिनींच्या कानावर घातल्या होत्या. पण हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं, अशा पद्धतीने थेट विक्रम काकडेंना बाहेरून आतमध्ये घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं? नाही, आता याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. पक्षाचा निर्णय आहे. शेवटी आयुष्यभर मी पक्षाशी बांधील राहील. योग्य वाटलं का हे? पण ज्या पद्धतीने काही नाराज आहेत, काही राजीनामा सुद्धा देत आहेत या ठिकाणी. आता राजीनामा नाही, राजीनामा मी शेवटी वहिनींशी आणि पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच नक्कीच. नाराज तुम्ही आहात. आणि हे कितपत योग्य वाटतं, कुणीही पक्ष द्यायचं आणि करायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायची, हे किती? आम्ही आयुष्य पक्षामध्ये घालवलंय. आजही मी तेवढंच पक्षामध्ये ऍक्टिव्ह आहे. तुम्ही सगळी मंडळी पाहताय की संपूर्ण जिल्हा आणि राज्यामध्ये मी काम करतोय. त्यामुळे माझा विचार त्याच वेळी जर आपण बघितलं तर असं देखील सांगितलं तर याच अण्णांनी म्हणजे काकडेंनी, संजय काकडेंनी पक्ष फोडलेला होता 2017 साली, आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या मुलालाच या ठिकाणी संधी दिली जाते. हे कितपत योग्य आहे? एखाद्या उमेदवाराबद्दल मी आता बोलणं योग्य नाही, कारण हा पक्षाचा निश्चितपणे माझा विचार पक्षाने केलाच पाहिजे होता, हे नक्की. अर्थात हे चुकलंय, पैसे जिंकले कुठेतरी? नाही, असं नाही मी म्हणू शकणार, कारण हे अशा प्रकारे दानाना काही कार्यकर्ते राजीनामा देत आहेत. पत्र घेऊन आलेत, त्यांनी सुनील टिंगरेंना राजीनामा या ठिकाणी दिला. आता हे मला माहित नाही कोण राजीनामा देतं. आता त्याच्यामध्ये अजून एक गोंधळ दिसतोय की सुनील टिंगरेही उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि विक्रम काकडेही भरतायत. कोण खरं, कुणाला एबी फॉर्म दिलाय? पक्ष क्लिअर करेल छाननीच्या दिवशी की एबी फॉर्म नेमकं कोणाला दिलाय ते. काय होतंय शेवटच्या क्षणा अशी गोंधळ होणं, हे कितपत योग्य आहे? एवढा मोठा पक्ष असून एखाद्या वेळेस एखाद्याचा डमी फॉर्म पण असू शकतो ना. पण हे कितपत, म्हणजे 2-2 एवढा मोठा पक्ष असून सुद्धा हा गोंधळ सगळा होतोय तुमच्या पक्षामध्ये? नाही, गोंधळ होतोय असं नाहीये. आता शेवटचे काही तास राहिलेत फक्त. हो, आता 3-4 अर्ज भरून द्यावा लागणार आहे. आणि आता सूचक सगळं कितपत आपण जर तुम्ही केली मला वाटतं 100% पहिली दावेदारी मी केली. म्हणजे ज्या सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्या सगळ्यात सिनियर मी होतो. सगळ्यात जास्त काम सहकारात आणि सगळ्या ठिकाणी मी केलं होतं. त्यामुळं माझी प्रबळ इच्छा होती की मला उमेदवारी द्यावी, परंतु पक्षाला कदाचित मी योग्य वाटला नसेल. तुमच्या या सगळ्या पक्षासाठी ते तुम्ही आजपर्यंत काम केलंय त्याचं कुठंतरी फळ तुम्हाला आज अशा पद्धतीने दिलंय पक्षाने. बघूयात आता भविष्यात पक्षाचं काय. तुमची अवस्था अशी आहे का ममता तपासणी ह्याची काय फळ? निश्चितपणे नाही, आता निवडणूक झाल्यानंतरच सांगावी लागेल. आता निवडणुकीच्या प्रचाराला तर लागावं लागेल ना. शेवटी पक्षाने निर्णय घेतला होता. मी काय कुठं पक्षाच्या तुम्हाला असं काय वाटतं विक्रम काकडेंकडे असं काय आहे जे त्यांना उमेदवाराबद्दल पडले, पण हे काय असं त्यांच्याकडे की त्यांना थेट पक्ष उमेदवारी देते आहे?